नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अभिजितला रागिणीने आणि तिच्या गुंड माणसाने खूपच जास्त त्रास दिलेला असतो. त्याबद्दल पौर्णिमाला काहीही माहीत नसतं. तेव्हा पौर्णिमा अभिजितसाठी पाणी घेऊन येते आणि ती म्हणत असते, "काय हो, कुठे गेला होतात तुम्ही? मी मगापासून तुम्हाला सगळीकडे शोधते. कुठे गेलात, कुठे होतात? आणि फोन का लागत नव्हता तुमचा? फोन का बंद आहे?" तेव्हा अभिजित म्हणत असतो, "अगं, समुद्राच्या खालील ज्या काही पायरी वगैरे आहेत ना, त्या इथे कट करण्यात आल्यात. कदाचित म्हणूनच मोबाईलला नेटवर्क नसेल, म्हणून फोन लागला नाही." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "अहो, सरळ सरळ सांगा ना कुठे गेला होतात ते. उगाच मला इथे ज्ञान देत बसू नका." तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणत असतो, "अरे अभिजित, तुला माहिती आहे का भूमी कुठे आहे? कुठे गेले भूमी?" तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "मला नाही माहीत भूमी कुठे गेले ते. मी काय इथे सगळे कुठे जातात कुठे नाही जातात सगळ्यांची माहिती ठेवू का? कुणाकुणाकडे लक्ष देऊ?" त्यानंतर प्रेक्षकांनो, आता इथे आकाश गप्पच बसतो. तेवढ्यातच भूमी तिथे येते आणि म्हणत असते, "काय रे आकाश, काय झालं?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "भूमी, अगं बरं झालं तू आलीस. मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." तेवढ्यातच तिथे रागिणीसुद्धा आलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, "भूमी, अगं गुरुजींजवळ आत्ताच बोलणं झालं. गुरुजी म्हणत होते, आत्ता सगळी तयारी करून ठेवायला सांगितली. भूमी, उद्या घटस्थापना आहे ना, त्यामुळे आपल्याला माती आणायची आहे. जे काही इथे पूजेसाठी सामान लागतं ते सगळी यादी करून दे. ते सामानसुद्धा आणायचं आहे. त्यामुळे आता उद्याची सगळी तयारी करायला नको का?" भूमी म्हणते, "आकाश, अरे आजचा पूर्ण दिवस आहे ना. आजच्या दिवसामध्ये सगळी तयारी होऊन जाईल." तेव्हा आकाश म्हणत असतो, "भूमी, यावेळेला पूजेचा मान, घटस्थापनेचा मान आणि दररोज ज्या माळा बदलल्या जातात त्याचा मान तुला दिला जातोय. तुला हा सगळा मान दिला जाणार आहे. तूच पूजा करायची." तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणीला पौर्णिमाला राग येतो. रागिणी बघा लगेच इथे रागाने बघायला लागते आणि ती म्हणत असते, "आकाश, नाही ठीक आहे, तू भूमीला मान देतोयस. अरे पण तूच मला म्हणाला होतास ना की घटस्थापनेचा पूजेचा मान तू मला देणार आहेस म्हणून." तेव्हा आकाश म्हणत असतो, "आत्या, मी तुला देईन म्हणालो होतो का? नाही, मी बोललो असेल, पण तेव्हा इथे भूमी नव्हती ना. तेव्हा भूमी आपल्याकडे नव्हती. तेव्हा ती संकर्षणकडे होती. तेव्हा मी म्हणालो असेल, पण आता भूमी आपल्याकडे परत आली आहे. मग तो मान आता घरची सून म्हणून तिला द्यायला नको का?" तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "आकाश, नाही, तू बरोबर बोलतोयस. मी हा पूजेचा मान स्वीकारेन आणि अगदी मनोभावे पूजासुद्धा करेन." तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, "नाही, अगदी बरोबर. हा मान ताईलाच भेटायला हवा. ताई किती कठीण प्रसंगानंतर आपल्याकडे परत आली आहे. मग आता हा मान तिला द्यायला नको का? पूजा तिच्या हातूनच झाली पाहिजे." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "असं कसं काय, तुम्ही लोक फक्त स्वतःचा विचार करता. अरे खरं तर पूजेचा मान, घटस्थापनेचा मान तुम्ही मला दिला पाहिजे ना. अभिजित किती वर्षानंतर परत आलेत. मग आता अभिजित इतक्या दिवसानंतर परत आलेत. ते जेव्हा नव्हते तेव्हा मला कुठल्याच पूजेचा मान सन्मान मिळालेला नाही आहे. मग आता ते परत आलेत तर निदान ते आल्यानंतर एकदा तरी मलासुद्धा आनंद साजरा करू द्या. मला पण पूजेचा मान मिळू द्या ना." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "बरं ठीक आहे, आता इथे सगळ्यांना जर पूजा करायची असेल ना, तर आपण एक सगळीजणं परीक्षा देऊया ना." तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, "परीक्षा? म्हणजे आता तू इथे पुरणपोळी किंवा मोदकाची परीक्षा करणार, त्याच्यामध्ये मी फेल होणार, अशीच मी बाहेर पडणार, म्हणूनच तुला आता ही परीक्षा द्यायची असेल, नाही का?" तेव्हा अभिजित म्हणत असतो, "अगं पौर्णिमा, आधी भूमीला काय बोलायचं आहे हे एकदा ऐकून तरी घे ना, तिला बोलू देत तरी." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, "ताई, मला काय वाटतं सांगू का? परीक्षेची वगैरे गरजच नाही आहे. हा मान तुलाच मिळायला हवा. गोखले गुरुजी म्हणाले होते काय, लक्षात आहे का सगळ्यांच्या? गोखले गुरुजी म्हणाले होते की इथून पुढे पूजेचे सगळे मान इथे ताईलाच मिळणार, म्हणून तिला सगळे हक्क अधिकार मिळणार. मग आता गोखले गुरुजींनी जर सांगितलंय तर आपल्याला ते मान्य करायला नको का? त्याच्यामध्ये परीक्षा द्यायची काही गरज आहे असं मला तरी नाही वाटत. ताई, पूजेचा मान हा तूच घे." तेव्हा भूमी म्हणते, "नाही म्हणू. मला काय वाटतं, कुणाच्याही मनामध्ये अडी राहायला नको. सगळ्यांना जर मनोभावे इथे देवी आईची पूजा करायची असेल तर मग थोडंसं सोसलं तर काय झालं? सगळेजण परीक्षा देऊया ना, आणि जो या परीक्षेमध्ये पास होईल त्याला पूजेचा, घटस्थापनेचा, माळा बदलण्याचा सगळ्याचा मान त्याला. काय म्हणणं आहे तुमचं? जर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर हो म्हणा आणि जाऊन आता परीक्षा देऊया." तेव्हा आकाश म्हणत असतो, "मला असं वाटतंय भूमीचं म्हणणं एकदा ऐकून घ्यायला काहीच हरकत नाही आहे.
तुम्हाला इथे तिघींनाही पूजा करायची आहे, फक्त मनूचा नकार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही चौघीजणी ही परीक्षा द्या, म्हणजे नक्की हा मान कुणाच्या वाट्याला येतो आहे. देवी आईच्या मनामध्ये कुणाबद्दल इच्छा आहे की तिच्या हातून तिला पूजा करून घ्यायची आहे, हे सुद्धा आपल्याला कळेल ना, बरोबर की नाही? तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला मान्य असेल तर चला, देवी आईच्या समोर जाऊन उभं राहायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण आता देवी आईच्या इथे जाऊन उभे राहतात. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, काय मग आई, आई काय केलंस गं तू हे? पुन्हा तू मला मारण्याचा प्रयत्न केलास ना? पुन्हा तू माझ्या जीवावरती उठलीस. का केलंस तू आई असं? आधीसुद्धा तू तेच केलंस, माझ्या जीवावरती उठलीस आणि आताही तू तेच केलंस, माझ्या पुन्हा जीवावरती उठलीस. पण हे बघ, मी तुझा मुलगा आहे ना शेवटीला. आईची बदनामी झालेली, तिला कुणी काही बोललेलं मला चालणार नाही आहे. माझा किती जीव होता तुझ्यावरती हे तुला पण माहिती आहे. तू माझ्या बाबतीत चुकीची वागू शकतेस, पण मी कधीच तुझ्याबद्दल चुकीचा विचार करू शकत नाही. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, आई मी काय म्हणतो, तुला शेवटची संधी देतोय मी. स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करावास असं वाटतंय मला. म्हणूनच मी तुला आता शेवटची संधी देतोय. याच्यामध्ये जे काही सत्य आहे तू स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण देवी आईच्या समोर उभे असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, इथे आता सगळ्यांना देवी आईची पूजा करायची आहे. तेव्हा सगळ्यांच्या हातामध्ये तू इथे जळकं कापूर ठेवायचं आणि मग जो शेवटपर्यंत हातामध्ये जळकं कापूर ठेवेल त्याला देवी आईच्या पूजेचा मान मिळेल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, कशाला कशाला हे सगळं, का बरं त्रास करून घ्यायचा? तेव्हा भूमी म्हणते, का पौर्णिमा, देवी आईची पूजा करण्याचा मान हवाय ना तुला, मग त्याच्यासाठी थोडीशी झळ बसली तर कुठे बिघडलं, बरोबर ना? हे बघा, तुम्हाला सगळ्यांना जर ही परीक्षा मान्य नसेल तर तुम्ही इथूनच आता बाद व्हा, म्हणजे हा पूजेचा मान मला मिळेल. आणि जर तुम्हाला हा मान हवा असेल तर मग इथे परीक्षा द्या. आता बोला काय करायचं आहे ते. तेव्हा रागिनी म्हणते, मी कुठे नाही म्हणाले, मी ही आता संपूर्ण परीक्षा द्यायला तयार आहे आणि पौर्णिमासुद्धा तयारच आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये कापूर दिला जातो आणि तो पेटवलाही जातो. सगळ्यांनी आपल्या हातावरती आता तो कापूर ठेवलेला असतो, जळका कापूर. तेव्हा इथे सगळ्यात आधी तर मनू जाते आणि हातावरचा कापूर लगेचच ताटामध्ये ठेवून देते. तसंही तिला पूजा करायची नसते. मनूच्या इथे मनाने हा मान आता भूमीला द्यायचा असतो. त्यानंतर इकडे पौर्णिमासुद्धा कापूर टाकते आणि शेवटला भूमी आणि रागिनी दोघीजणी अगदी म्हणजे बरोबरीने सामना जिंकणार असतात. पण तेवढ्यातच इथे आता पौर्णिमाच्या नंतर रागिनीचा सुद्धा हात भाजला जातो आणि रागिनीसुद्धा तिच्या हातामध्ये असलेला जो इथे कापूरचा तुकडा आहे तो लगेचच ताटामध्ये टाकून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने आपले डोळे बंद केलेले असतात आणि तो कापूर, तिने जळका कापूर आपल्या हातामध्येच ठेवलेला असतो. तेव्हा इथे रागिनीने टाकल्या लगेच आकाश म्हणतो, भूमी चल तुझ्या हातातलं कापूर याच्यामध्ये ठेवून दे. तेव्हा मनू म्हणत असते, ताई मला आधीपासूनच खात्री होती की तूच जिंकणार, तूच इथे पूजेचा मान मिळवणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने घाईघाईने तिच्या हातातला कापूर बाजूला केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, भूमी इथे जिंकलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, मला तर नेहमीच तुझा अभिमान वाटत असतो. प्रत्येक वेळेला तू असं काहीतरी करतेस ज्याचं मला कौतुक वाटत असतं. यावेळेला सुद्धा पूजेचा मान हा तुलाच मिळाला, म्हणजे इथे कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये म्हणून तुझ्या पद्धतीने इथे संपूर्ण परिस्थिती सांभाळून घेतलीस ना आणि त्यातून तोडगासुद्धा काढलास, हे खरंच कौतुकास्पदच आहे. किती भाजलंय तुला भूमी. तेव्हा इथे आता मनू म्हणत असते, ताई तुला हा मान सन्मान आहे ना, या घरची सून आहेस म्हणून मिळालेला नाही आहे, तर तुझ्या मनामध्ये देवी आईची पूजा करण्यासाठी अपार श्रद्धा आहे आणि त्यामुळे तुला हा मान मिळालेला आहे. तेव्हा भूमी म्हणते, बरोबर बोललीस तू मनू. अगं नुसती श्रद्धा असून काही होत नाही, समर्पणसुद्धा असावं लागतं. समर्पण ते आपल्यामध्ये असेल ना तर इथे सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. तेव्हा मानसी म्हणत असते की चला, माझ्या मनाप्रमाणे झाले की तुला इथे हा पूजेचा मान मिळालेला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बरं चला, आता आता पूजेचा मान मिळाला आहे, माती आणायची आहे, त्यासाठी आपल्याला खुरपणी लागेल, त्यासाठी टोपली लागेल, एक घंगाळंसुद्धा लागेल, इथे आपल्याला पाणी भरून ठेवावं लागेल ना, घंगाळंसुद्धा लागेल. ही सगळी भांडी आहेत ना, ती सगळी स्टोरूममध्ये आहेत. आपल्याला स्टोरूममध्ये जाऊन तिथून ही सगळी भांडी आणावी लागतील. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मी आहे ना, आधी तुझ्या हाताला औषध लावू का,
मग आपण जाऊन भांडी काढूया. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे हाताला औषध लावणे इतकं काही नाही झाले, थोडंसं भाजले अरे, आणि एवढं भाजलेलं चालतं, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरं ठीक आहे, चल आपण जाऊया आता स्टोरूममध्ये आणि तिथून तुला जी जी काही भांडी काढायची आहेत ती सगळी काढूया. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजणं स्टोरूममध्ये येतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश हे बघ, या ठिकाणी जी भांडी आहेत ना, ते घंगाळं आणि वरती आहे टोपली, ते आता आपल्याला लागणार आहे. घंगाळं पाण्याने भरून ठेवण्यासाठी आणि टोपली माती वगैरे आणण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला सगळी मांडणी करायची आहे ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे घंगाळं उचलत असताना भूमीच्या हाताला ज्या ठिकाणी भाजलेलं असतं तिथेच ते घंगाळं लागतं पकडत असताना. तेव्हा इथे आकाश पुन्हा ते घंगाळं ठेवून देतो आणि इथे भूमीला म्हणत असतो की भूमी, भाजलं का तुला, खूप त्रास होतोय का. तेव्हा इकडे आकाश ते घंगाळं आता बाजूला ठेवून तिचा हात पहिला हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती सुद्धा फुंकर मारत असतो. तिच्या हातावरती सुद्धा व्यवस्थित फुंकर मारत असतो. त्यानंतर तो स्वतःहूनच एक कापूर काढतो, आपल्या हातावरती ठेवतो आणि त्याला पेटवतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे काय करतोयस तू. आकाश म्हणतो, काही नाही भूमी, तुझी आरती काढतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, माझी आरती काढतोयस. माझी आरती काढायला मी काही देवी आहे का, बंद कर बरं तू हे सगळं. आणि त्याच्या हातावरती त्याने पेटवलेला कापूर भूमी आता बाजूला झटकून टाकते आणि म्हणते, आकाश, पुन्हा असं वेड्यासारखं वागायचं नाही या. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं तू किती आणि काय काय करतेस या घरासाठी. आता पण बघ ना, सगळ्यांना इथे पूजेचा मान हवा होता, पण ज्याच्या मनामध्ये खरे भाव आहेत त्यालाच हा पूजेचा मान मिळायला हवा हे तुला वाटत होतं. आणि म्हणूनच तू कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये म्हणून हा परीक्षेचा तोडगा काढलास. आणि मग काय, त्याच्यामध्ये तू जिंकलीस. शेवटीला मान हा तुलाच मिळाला, कारण तुझ्याच मनामध्ये देवी आईबद्दल अपार श्रद्धा आहे आणि हे खरं आहे. पण तरीसुद्धा सगळ्यांच्या मनाचा विचार करत तू जी काही परीक्षा द्यायला सांगितलीस ती खूपच जास्त कौतुकास्पद होती. मला तुझा नेहमीच अभिमान वाटत आला आहे, पण आज तर मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे, असं आकाश भरभरून भूमीच्या बाबतीत बोलत असतो, तिचं कौतुक करत असतो. भूमीला खूप आनंद होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीसुद्धा आकाशला मिठी मारून आता रडायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी, आता का रडतेस तू. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे किती कौतुक करशील माझं, तुला माझं खूपच कौतुक असतं. बरं चल, आता आपल्याला मातीसुद्धा आणायला जायचं आहे. तेव्हा घंगाळं हातात घेतल्यानंतर आकाश म्हणत असतो, टोपली पण घ्यायची आहे ना. भूमी म्हणते, थांब आकाश, टोपली मी घेते. तेव्हा भूमी तिथे येते आणि उंच हाताने टोपली काढत असते. तेव्हा त्याच्यामध्ये असणारा इथे लाल रंगाचा कपडा पडलेला असतो, पण प्रेक्षकांनो त्याच्याबरोबर एक चिठ्ठीसुद्धा असते. तेव्हा इथे भूमी म्हणते, चिठ्ठी. ती म्हणत असते, आकाश, तू एक काम कर, घंगाळं घेऊन तू जा बरं, मी लगेच येते, जा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, लवकर ये. तेव्हा तो घंगाळं घेऊन गेल्यानंतर इथे आता भूमी ती चिठ्ठी बाहेर काढते. तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, अडगळीच्या खोलीमध्ये पेनड्राईव्ह दुसरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते की हे यशपाल काकांनी लिहिलं असेल का, म्हणजे अडगळीच्या खोलीमध्ये पेनड्राईव्ह दुसरं. आधी जे पेनड्राईव्ह मला सापडलं होतं त्याच्यामध्ये रागिनी आत्या खाली अभिजितपर्यंत येतात ते फुटेज होतं, पण मग बाकीचं फुटेज कुठे आहे. कदाचित त्या दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये तर नसेल ना. मला अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन शोधाशोध करायला हवी, असं आता भूमी विचार करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यशपाल काकांना ज्या पद्धतीने रागिनीने मारलेलं असतं, त्यांनी जाता जातासुद्धा यशपाल काकांनी तिच्या विरोधामध्ये पुरावे पेरलेले असतात आणि जे आता भूमी शोधून काढणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते की प्रत्येक वेळेला त्या भूमीला झुकतं माप कसं काय मिळतं, प्रत्येक वेळेला देवी आई तिच्याच बाजूने कौल कसा काय देते आणि तुम्ही काय करता, फक्त तुम्ही बघत बसता, बाकी काही करता का तुम्ही. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, असू दे गं, मान तिला मिळालंय, सगळे अधिकार तिला मिळालेत, पण उद्याची पूजा ती व्यवस्थित जेव्हा पार पाडेल तेव्हा ना, तेव्हा इथे उद्याची पूजा ही मीच करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणते, कसं काय, काय करणार काय आहात तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं कसं आहे, महाजनांच्या प्रथेनुसार इथे कुंकवाचं पाणी असतं ना, त्याने इथे देवी आईचे पाय धुवायचे असतात आणि मग त्या कुंकवाच्या पाण्याने माती भिजवायची असते. माती भिजवली की मग इथे पूजेला सुरुवात होते, बरोबर ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, जेव्हा इथे भूमी कुंकवाचं पाणी तयार करेल ना देवी आईचे पाय धुवायला, तेव्हाच त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये माझ्याकडे जे एक लिक्विड आहे
ते टाकायचं, म्हणजे ते पाणी आहे ना ते लाल नाही राहणार, ते पूर्णपणे पांढरं पडेल, पांढरं. मग एकदा का पाणी पांढरं झालं की मग आपण काय करायचं, म्हणायचं अपशकुन झाला, अपशकुन झाला. देवी याची इच्छा नाही आहे की इथे पूजा भूमीच्या हातून व्हावी, अपशकुन झाला असा आरडाओरडा करायचा. मग तर झालं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अरे वा, तुमच्याकडे खूप छान आयडिया आहे. मग ते लिक्विड कुठे आहे? तर लिक्विड आहे बाबा अडगळीच्या खोलीत. ती म्हणते, चला अडगळीच्या खोलीत आपण सुद्धा जाऊया. तेव्हा इथे पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी अडगळीच्या खोलीकडे वळतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ती चिठ्ठी वाचताना म्हणते, तर यशपाल काकांचंच अक्षर आहे, मला खात्री आहे पूर्णपणे. यशपाल काकांनी दुसरं पेनड्राईव्ह रागिनी आत्यांच्या इथे आता विरोधातला मोठा पुरावा तर ठेवला नसेल ना. रागिनी आत्यांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी अशा ट्रिक काढलेल्या आहेत. कधी ना कधीतरी रागिनी आत्या त्यांना धोका देतील हे त्यांना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी ते पेनड्राईव्ह असे आता आजूबाजूला पेरलेले आहेत. तर इथे दुसरं पेनड्राईव्हसुद्धा अडगळीच्या खोलीतच आहे. तेव्हा ती शोधत असते सगळीकडे, तिला काही मिळत नसतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की इथे तर काही दिसतच नाही आहे, कुठे शोधू आता? मागच्या वेळेला यशपाल काका गेल्यानंतर अडगळीच्या खोलीतलं अर्धं सामान तर आम्ही देऊन टाकलं, त्याच्यामध्ये तर ती चिठ्ठी गेली नसेल ना आणि पेनड्राईव्ह? नाही नाही नाही, आता काहीही झालं ना तरीसुद्धा पॉझिटिव्ह विचारच करायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आजूबाजूला बघत असते, कुणी आहे तर नाही ना. आणि तिला आता ते शब्द आठवतात की आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. कदाचित यशपाल काकांनी मुद्दामून ते पेनड्राईव्ह असे अर्धे अर्धे करून ठेवलेत रागिनी आत्यांच्या हाती लागू नये म्हणून. कारण रागिनी आत्या इथे काहीही करू शकतात. त्यांना मारण्यामागे सुद्धा रागिनी आत्यांचाच हात असू शकतो. आणि त्या दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये सुद्धा असं काहीतरी असेल जे आत्तापर्यंत आम्हाला कुणालाही माहिती नाही आहे. रागिनी आत्यांच्या विरोधात ठोस पुरावासुद्धा असू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की ते पेनड्राईव्ह गायब तर झालं नसेल ना. आणि पुन्हा ती म्हणते, नाही नाही, पेनड्राईव्ह गायब होता कामा नये. भूमी पॉझिटिव्ह विचार कर, चांगला विचार कर, पेनड्राईव्ह इथेच मिळेल असं तिचंही म्हणणं असतं. तेव्हा इकडे तिकडे शोधत असताना पेनड्राईव्ह काही हातामध्ये येत नाही. कुठं बरं गेलं असेल? काहीही झालं तरी ते मिळालंच पाहिजे. रागिनी आत्यांच्या विरोधातला हा शेवटचा पुरावा असू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इतकी शोधाशोध करूनसुद्धा इथे आता ते पेनड्राईव्ह सापडलेलं नसतं. ते असतं एका पाईपमध्ये. ते पेनड्राईव्ह एका पाईपमध्ये असतं प्रेक्षकांनो. आणि इथे आता भूमी शोधाशोध करत असताना त्या ठिकाणी पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा तिघाही जणी एकमेकींकडे बघून घाबरतात. प्रत्येकीचं भांडं फुटणार तर नाही ना, असंच त्यांना वाटत असतं. भूमी म्हणते, तुम्ही इथे काय करताय? रागिनी म्हणते, काय गं भूमी, तू इथे काय करतेस? तू तर माती आणायला जाणार होतीस ना? तेव्हा भूमी म्हणते, हो, माती आणायला जात होते, पण तुमच्या दोघींची इथे काय कामं आहेत? तेव्हा इकडे रागिनी म्हणते, अगं तुला इकडे येताना बघितलं ना, म्हणून विचार केला की भूमी माती आणायला जात होती, ती इकडे का गेली, म्हणून आम्ही बघायला आलो. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा, म्हणजे मला बघण्यासाठी दोघी दोघी इथे आलाय का? तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, नाही गं, तसं नाही आहे, आम्ही बघायला आलो की तू इथे काय करतेस. तुला तर माती आणायला जायचं आहे म्हणून बघायला आलो होतो. तेव्हा भूमी म्हणत असते, मातीच आणायला चालले मी, पण आता माती घ्यायची तर खुरपणी नको का? खुरपणी घ्यायला आली. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, भूमी तुला खुरपणी हवी आहे का? तेव्हा भूमी म्हणते, हो, मला खुरपणी हवी आहे. तुला माहिती आहे का कुठे आहे खुरपणी? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाही, मला नाही माहीत. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, मी शोधते मग खुरपणी. माती आणायला जायचं आहे ना, हाताने एवढी माती निघणार नाही, खुरपणीने पटापट निघेल, नाही का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही जा, मी खुरपणी शोधते आणि लगेच बाहेर येते, चालेल ना? तेव्हा इथे आता भूमी तिथेच असल्यामुळे रागिनी आणि पौर्णिमा दोघीही जणी काहीसुद्धा बोलत नाही. आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो लगेचच तिथून निघून जातात, जेणेकरून भूमीला त्यांच्यावरती संशय येऊ नये म्हणून. यासाठी फक्त इथे दोघेही थांबलेले नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो आकाशचा फोन येत असतो. ती म्हणत असते, आकाशचा फोन आता उचलायला नको, नाहीतर तो म्हणेल की माती आणायला गेलीस, ती कुठे गेलीस? तेव्हा प्रेक्षकांनो फोन सायलेंटवरती करते आणि ती पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते की आपण सगळेजण पूजेला सुरुवात करूया. तेव्हा त्या लाल कुंकवाच्या इथे ताटामध्ये आता रागिनीने एक लिक्विड टाकलेलं असतं आणि त्यामुळे तो रंग आता लाल राहण्याच्या ऐवजी पांढरा झालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो सगळेजण म्हणतात, अपशकुन झाला, अपशकुन झाला. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे अपशकुन झाला आहे, मी ही पूजा नाही करणार. तेव्हा अभिजितने इथे पौर्णिमाचा फोटो काढलेला असतो. ते लिक्विड आता त्या कुंकवाच्या ताटामध्ये टाकते, असा फोटो असतो.
तेव्हा इथे भूमी तो फोटो बघते. तिचा संशय खात्रीत बदलतो की हे सगळं रागिनी आत्या आणि त्याचबरोबर पौर्णिमा या दोघींचं हे कारस्थान आहे.